नमस्कार मंडळी. बऱ्याच जणांची तक्रार असते की अननसचा शिरा बनवताना तो कडवट लागतो. आज आपण बनवणार आहोत रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा पायनॅपल शिरा. हा शिरा कसा बनवायचा आणि तो कडू होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. नेहमी पिकलेला पिवळा अननस वापरावा. कच्चा अननस वापरल्यास दूध फाटण्याची शक्यता असते. सगळ्यात अगोदर अननस कापून घेऊ आणि छोटे छोटे काप करून घेऊ. लक्षात ठेवा, अननसाचा कोणताही पदार्थ करताना मधला भाग घेऊ नये. त्यात जास्त कडवटपणा असतो, म्हणून बनवलेला पदार्थही कडू होतात. आता एका पॅनमध्ये बारीक चिरलेला अननस आणि 2 चमचे साखर घालून 5 मिनिटं अननस शिजवून घ्या. ह्यामुळे अननसाचा कच्चापणा जातो आणि शिरा कडू लागत नाही. आता एका कढईमध्ये साजूक तूप गरम करा. त्यात रवा घालून मंद आचेवर छान रंग गुलाबी होईपर्यंत 8 ते 10 मिनिटं भाजून घ्या. रवा जितका छान तुपात भाजला जाईल तितका शिरा मोकळा होतो. रवा छान भाजून झाला की त्यात उकळते पाणी आणि दूध हळूहळू ओता. गाठी होऊ नये म्हणून सतत ढवळत राहा. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढा. रवा फुलला की त्यात साखर आणि शिजवून घेतलेले अननसचे तुकडे घाला. त्यानंतर केशरयुक्त दूध किंवा पिवळा रंग मिक्स करू शकता. साखर विरघळली की त्यात वेलची पूड आणि तळलेले ड्रायफ्रुट्स घाला. कडेने थोडं तूप सोडा. शिरा छान चकाकी येते. आणि 1 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढा. हा पायनॅपल शिरा तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी किंवा पाहुण्यांसाठी नक्की बनवू शकता. ह्या पद्धतीने पायनॅपल शिरा एकदा नक्की बनवून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन नक्की दाबा. ह्या 3 टिप्स वापरून जर अननसचा शिरा बनवला तर प्रत्येक वेळेस अननसचा शिरा हा परफेक्टच होईल. भेटूया असंच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि पाठवा त्या मित्रमैत्रिणींना ज्यांना पायनॅपल शिरा खायला खूप आवडतं.